मुलांना खूप आवडणारी आणि फक्त 5 मिनिटात बनून तयार होणारी ही रेसिपी. आज आपण बटाट्याचे छान मस्त कुरकुरीत चटपटीत असे काप बनवणार आहोत. वरण भातासोबत हे बटाट्याचे काप तर खूपच अप्रतिम लागतात. दुसरं काहीही सोबत घेण्याची बिलकुलही गरज लागणार नाही. जेवताना तोंडी लावण्यासाठी असो किंवा शाळेच्या डब्यासाठी ही एक परफेक्ट 5 मिनिट रेसिपी आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूत. त्यासाठी 2 मीडियम साईज बटाटे ज्याचे साल काढून घेतले होते आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे छान गोल गोल असे काप केले. थिकनेससुद्धा खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, कारण काप कुरकुरीत करायचे आहेत, त्यामुळे थिकनेस परफेक्ट पाहिजे. व्यवस्थित 1 ते 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर काही घरी असलेले बेसिक मसाले त्यामध्ये ॲड करायचे, जसे की हळद, तिखट, मीठ. ह्या ठिकाणी तुम्ही थोडीशी धनेजिरे पावडरही ॲड करू शकता. थोडासा मी चाट मसाला ॲड केला, त्यामुळे काप खाताना मस्त चटपटीत लागतात. आणि थोडीशी काळी मिरी पावडर. तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण हे आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचं. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मसाले छानपैकी बटाट्याला कोट झालेले आहेत. फक्त 2 चमचे तेलामध्ये आपण हे काप बनवणार आहोत. काप कुरकुरीत होण्यासाठी थोडासा रवा घ्यायचा आणि त्यावर थोडंसं लाल तिखट आणि मीठ ॲड करून तो मिक्स करून घ्यायचा. रवा बारीक किंवा जाड कोणताही असला तरीही चालतो. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सर्व बटाट्याचे काप त्याच्यावर छानपैकी हाताने घोळून मिक्स करायचे, म्हणजे कापला ही कोटिंग व्यवस्थित लागली पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण एका पॅनमध्ये बिलकुलही तेल ॲड न करता सुरुवातीला तसेच आपण काप ठेवायचे. ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण तेल ॲड करण्याची बिलकुलही गरज नाही. कमी तेलामध्ये आपण हे बटाट्याचे कुरकुरीत काप बनवणार आहोत. 2 ते 3 मिनटं दोन्ही साईडनी हे काप आपण परतून घ्यायचे. सुरुवातीला तेल न ॲड करताच दोन्ही साईडनी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर फक्त 2 चमचे तेल ॲड करायचं आणि आपण बघू शकतो की फक्त 2 चमचे तेलामध्ये सुद्धा काप छानपैकी बनवून निघतात. हे 2 चमचे तेल ॲड केल्यानंतर परत 2 मिनटं दोन्ही साईडनी काप आलटून पलटून परतून घ्यायचे आणि तुम्ही एखाद्या चाकूच्या साहाय्याने चेक करू शकता की व्यवस्थित काप वाफून निघालेले आहेत आणि ते आतून सॉफ्ट झालेले आहेत. असं केल्यामुळे काप वरतून कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि कमी तेलामध्ये बनून तयार होतात. वरण भातासोबत थोडीशी मी कढीपत्ता चटणी आणि हे बटाट्याचे काप सर्व केले होते आणि एकदम टेस्टी अशी ही डिश बनून तयार होती. थँक्यू.